9 महिने आईने पोटात सांभाळ जन्म दिला, आईचं काही नाही, पण 9 दिवस एखाद्या आयुष्यात आली की पोरग लगेच तिला म्हणतोय तुमच्यासाठी काय, तोंडाचा चंबूच करतोय पा. म्हणजे आपल्या मुलांचं नेमकं चुकतंय कुठं? बाप काढलास घराबाहेर, लेका बाप काढलास घराबाहेर, दारात रडते माय पण, आणि बायकोला मात्र रोजच म्हणतोस तुमच्यासाठी काय पण. अरे लोकच जन्माला यावा म्हणून तिने किती केलते नवस, अरे लोकच जन्माला यावा म्हणून तिने किती केलते नवस. इकडून तिकडून तिच्या नवसाला देव सुद्धा पावला, इकडून तिकडून तिच्या नवसाला देव सुद्धा पावला, आणि तुझ्यासारखा पोरगा तिच्या पदरात गावला. लहानपणी माझी माय तुला शेतात न्यायची, लहानपणी माझी माय तुला शेतात न्यायची, तुला ऊन लागावं नाही म्हणून स्वतःच्या पदराची सावली धरून राहायची. तुला भूक लागल्यावर लेका तू जोर जोरात रडायचास, भूक लागल्यावर तू जोर जोरात रडायचास. दूध संपलं ना मायचं, लेका रक्त सुद्धा ओढायचास. रक्त पिऊन पोचलास लेका, रक्त पिऊन पोचलास लेका, त्या रक्ताचा तरी ठेव मान, पवित्र अशा मातेचा करू नको अपमान. आता फक्त एक कर, त्या दारातल्या मायला घरात तेवढं आण. किती दिवस टिकणार लेका झाडावरचं पिकलं पान. तू गोडधोड खा, पण म्हाताऱ्या आईला शिळी भाकर तरी वाढ. तू गोडधोड खा, पण म्हाताऱ्या आईला शिळी भाकर तरी वाढ. आणि भाकर वाढताना जर तुझी बायको आडवी आली ना, तर तिला घराबाहेर काढ. बायको जाणारच नाही, मी तुला बॉन्डवर लिहून देतो. तुझी बायको जाणारच नाही, मी तुला बॉन्डवर लिहून देतो. आणि यदा कदाचित गेलीच तर पठ्ठ्या मला येऊन भेट, मी तुला दुसरी करून देतो. टाळ्या वाजू नका, आधीच भेटायला झाल्या. तू आंधळा नाहीस, तू पांगळा नाहीस, तुझी तुलाच कळली नाही किंमत. आणि नवरा मायबापाला सांभाळतो म्हणून घर सोडून जाण्याची कुठल्याच बायकोत नसते हिम्मत. तुला वाघ बनवलंय माईनं, दुर्दैवानं तिलाच उरलं नाही बाई पण. खरा मर्द असशील ना तर बाई बापाचं दर्शन घे आणि म्हण माय बाप हो तुमच्यासाठी काय पण. खर तर तुम्ही म्हणताना आता आई बापाकडे कुठे घुसला, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातून हे सुद्धा आपल्याला शिकवायचंय. जिजाऊंनी सांगितलं शिवबा जा, रयतेसाठी लढणारी पिढी तयार करा, या मातीसाठी लढणारी पिढी तयार करा. आणि अवघं 12-13 वर्षाचं पोरग, मिसरूट न फुटलेलं पोरग रायरेश्वराच्या मंदिरात जातं, स्वराज्य स्थापनेची शपथ घेतं, आणि मावळ्यांच्या सोबतीने हे हिंदवी स्वराज्य निर्माण करतं. हे कोणासाठी? हे आईच्या स्वप्नासाठी. हे स्वराज्य व्हावं, हे तो कुणाची इच्छा? स्त्रींची इच्छा. स्त्री म्हणजे कोण? स्त्री म्हणजे आई. हे राज्य व्हावे ही स्त्रींची इच्छा, आईच्या स्वप्नासाठी. आणि इथल्या रयतेवर होणाऱ्या अन्याय अत्याचार रोखण्यासाठी. एक मुलगा जर स्वराज्य निर्माण करू शकतो तर तुम्ही आम्ही काय आहोत? आपल्याच्याने आपले आईबाप सांभाळले जात नाहीत का?